नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर कालपासून जे सगळं घडतं आहे ते आत्तापर्यंत जे जे काही घडतं आहे या सगळ्याचे आपण अपडेट्स घेऊच यात. पण या व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला मी तुम्हाला ही एक गोष्ट अगदी स्पष्ट करू इच्छितो. म्हणजे जे काही सगळं घडतं आहे त्याच्यानंतर दिल्लीच्या आपल्या काही मंडळींकडनं आपल्याला जे काही सोर्स येत आहेत त्यानुसार आणि काल अमित शहा, धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये जी एक 4 तास चर्चा झालेली आहे ती बघता आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDAचे जेवढे काही नेते आहेत, खासदार आहेत, त्यांच्यासमोर जे वक्तव्य केलेलं आहे हे सगळं बघता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं हे आता सरकारच्याही दृष्टीनं अपरिहार्य बनलेलं आहे. हे पहिल्यांदा मी तुम्हाला या व्हिडिओच्या आधीच सांगून टाकतो. त्यामुळे आता घडामोडी काय घडत आहेत, हा राजीनामा होईल असं मला का वाटतंय, तर तो झाला तर तो कधी होईल हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रहो, कालपासून आपण सगळेजण दिल्लीच्या बातम्यांकडे लक्ष ठेवून आहोत. काल देखील आम्ही काही आमचे व्हिडिओज केले. त्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये देखील आम्ही पत्रकारांच्या बरोबर एक डिस्कशन केलं आणि एक सूर आहे, एक चीड आहे, एक संताप आहे. तो देशांमध्ये आहे, तो देशातल्या प्रत्येकाकडे आज दिसतोय आपल्याला. त्यातून जो विद्यार्थी दशेतले आज जे सगळी मंडळी आहेत कॉलेजमधली, त्यांच्याशी जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा एकच गोष्ट जाणवते, ते म्हणजे आत्ता सरकार ज्या पद्धतीने वागतं आहे किंवा सरकारने या आंदोलनाकडे ज्या पद्धतीने सरकारची भूमिका राहिली आहे ती काही लोकांना फारशी पसंत पडलेली नाही. आणि रोखठोक लोक बोलत आहेत की एक धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं हे सरकार टाळाटाळ का करत आहे. आता काल दिल्लीमध्ये जंतर मंतरवरनं जो काही सकाळी मोर्चा निघाला तो संसदेकडे निघाला, लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, आंदोलकसुद्धा आक्रमक झाले, त्यांनी पोलिसांच्या गाड्या फोडल्या, त्याच्यावर दगडफेक केली, त्याच्यामध्ये पोलीससुद्धा जखमी झाले. हे सगळं होत असतं आणि हे सगळं आपण कायम बघत आलेलो आहोत. पण कालच्या या आंदोलनामध्ये काही विद्यार्थी असे होते की जे साधारणतः 11 ते 14-15 वयोगटातले होते आणि त्यांनाही तिथे सगळा काठीचा प्रसाद मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मंडळींची तब्येत ही सिरियस आहे आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे सगळं होत असताना आज खरं तर हे आंदोलन जे आहे ते जवळपास माझ्या मते महिनाभर चाललं आहे. त्यातून 25 दिवस तर उपोषणच सुरू आहे. हे होत असताना सरकारसुद्धा एकदाही फिरकलं नाही, सरकारचे प्रतिनिधी आले नाहीत, सरकार चर्चा करायच्या तयारीत आहे असं कुठेही दिसलं नाही. आणि मग शेवटी या विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला आहे. एक लक्षात घ्या, नुसतं आपण असं बघून किंवा असं म्हणून नाही चालणार की जे काही काल तिथं आंदोलकांनी केलं हा त्यांचा राग होता की आम्ही एवढे येऊन बसलोत, आंदोलन करतो, याची साधी दखलसुद्धा ही सरकारी पातळीवर जर घेतली जात नसेल तर मग आम्ही आपलं सरकार का म्हणायचं, आम्ही मोदींचं सरकार हे पारदर्शक सरकार आहे असं का म्हणायचं. तर ते तसं राहिलं नाही आहे आणि म्हणून तो काल उद्रेक झाला आणि मग ते आंदोलक सगळे संसदेकडे निघाले, मग त्यांना रोखलं गेलं वगैरे वगैरे. पण हे सगळं होत असताना काल दिल्लीमधलं वातावरण अत्यंत तणावपूर्ण असताना 2 मेजर घटना घडल्या. एक, आंदोलकांपैकी म्हणजे CJP कॉकरोच जनता पार्टीचे जे प्रवक्ते आहेत किंवा त्यातले जे महत्त्वाचे दोघं दास आणि अजून जे लोक आहेत त्यांना JP नड्डांनी संसदेमध्ये बोलवून घेतलं. आता काय झालं वगैरे तोही संतापजनक प्रकारच आहे. म्हणजे त्यांचे मोबाईल काढून घेतले, त्यांना 2 तास बसून ठेवण्यात आलं, त्यानंतर मग फक्त 15-20 मिनटं काही चर्चा झाली. पण त्या निदान एक मुवमेंट झाली. JP नड्डांनी बोलवून घेतलं, चर्चा केलेली आहे
यांनी आपल्या ज्या मागण्या ठेवायच्या होत्या त्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर उत्तर काही नाही आहे, त्यामुळे संताप घेऊन ते परत आले. दुसरीकडे मात्र एक जी घटना घडली ती फार महत्त्वाची आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ज्यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे आणि ती मागणी रास्त आहे, ती का रास्त आहे तेही मी पुढे सांगेन, परंतु त्या धर्मेंद्र प्रधानांना अमित शहांनी बोलावून घेतलं. त्यांच्यामध्ये तब्बल 4 तास बैठक झाली. त्या बैठकीचा तपशील कालपर्यंत आला नव्हता. आज सकाळी जेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यातल्या तपशिलाचे काही भाग आले, त्याचा देखील एक शॉर्ट व्हिडिओ मी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सरकार काय म्हणत आहे, तर सरकारची भूमिका ही आहे की आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जेव्हा आंदोलन करतात तेव्हा ते सरकारच्या प्रतिमेसाठी चांगलं नाही आहे, हे पहिल्यांदा सरकारने मान्य करत आहे. दुसरी गोष्ट, सरकार म्हणत आहे की ठीक आहे आंदोलकांचा दबाव आहे, पण म्हणून आपण राजीनामा लगेच घ्यायचा नाही आहे. हे जरी सरकार म्हणत असलं तरी धर्मेंद्र प्रधानांना बोलावून त्यांच्याकडनं काही गोष्टी त्यांनी समजावून घेतल्यात, जाणून घेतल्यात आणि धर्मेंद्र प्रधानांनाही काही गोष्टींची कल्पना दिलेली आहे. त्याचप्रमाणे या नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये त्यांनी काही आत्महत्या केल्या दुर्दैवी, त्यांच्या कुटुंबियांना देखील आर्थिक मदत करण्याचं देखील सरकारने ठरवलेलं आहे, मान्य केलेलं आहे. हे देखील या बैठकीतला एक तपशील आहे. म्हणजे थोडक्यात सरकार नरमलं. आज सकाळपासून तुम्ही जर का एक गोष्ट लक्षात घेतली असेल तर आज सर्व विरोधी पक्ष जे आहेत, हे सगळे विरोधी पक्ष या CJPच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखेर रस्त्यावर आलेत, दिल्लीमध्ये आलेत, जंतर मंतरवर आलेत. काल एवढा गोंधळ दिल्लीमध्ये झाला, पण राहुल गांधी तिथे फिरकले सुद्धा नाहीत. आश्चर्य वाटलं अनेकांना आणि ते स्वाभाविक आहे, कारण एक देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडे बघितलं जातं आणि राहुल गांधी असतील, प्रियांका गांधी असतील, काल त्यांनी माध्यमांशी बोलले सुद्धा नाहीत, गाडीत बसून निघून गेले आणि जंतर मंतरवर ते फिरकलेही नाहीत. पण आज राहुल गांधी, प्रियांका गांधी त्यांच्यासह इंडिया आघाडीतले जे काही विरोधी खासदार आहेत, असे एकूण 120 खासदार आज राहुल गांधींच्या बरोबर सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर, यांच्या निवासस्थानासमोर त्यांनी आंदोलन केलं. त्यापूर्वी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी अभिजित दिपके यांची भेटही घेतली, आंदोलकांशी त्यांनी संवाद साधला आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या समोर त्यांनी आंदोलन केलं. प्रतिकात्मक बेड्यासुद्धा त्यांनी घातलेल्या आहेत एकमेकांना. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, यांच्यावर कारवाई करा, अशा पद्धतीची ही त्यातनं मागणी होती. जसं राहुल गांधी वगैरे यांनी भेट घेतली तसं खरंच म्हणजे आपण राष्ट्रवादीमध्ये चाललेले अंतर्गत सध्याचे सगळे वादविवाद हे सगळे बाजूला ठेवूयात, पण आज वय 85 वर्ष असतानासुद्धा शरद पवार हे स्वतः दिल्लीत दाखल होतात. ते जंतर मंतरवर दिपके यांची भेट घेण्यासाठी येतात, आंदोलकांशी ते बोलतात आणि दिपकेंनी सुद्धा सांगितलं की अगदी पहिल्या दिवसापासून शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, त्यांचे राष्ट्रवादी हे आमच्या संपर्कात आहे आणि आम्हाला पाठिंबा देते आहे. आज स्वतः शरद पवार, कारण 2 दिवसापूर्वी सुप्रिया सुळे या जाऊन आल्या होत्या, पण आज स्वतः शरद पवार हे आंदोलकांना भेटीसाठी तिथे गेले जंतर मंतरवर आणि त्यांनी भेट घेतली आहे. त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळेसुद्धा होत्या. याचबरोबर आपण बघितलं अखिलेश यादव हे देखील आंदोलकांना भेटण्यासाठी गेले. त्याच्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल असतील, त्यांनीसुद्धा भेट घेतलेली आहे. हे सगळ्यात म्हणजे आता एक प्रकारे देशामध्ये या भाजप सरकारवर दबाव वाढलेला आहे आणि तो आता इतका वाढला आहे, म्हणजे मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की हा दबाव जितका वाढेल तितका धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला भाजप सरकारला भाग पडेल. तो दबाव आता क्रिएट झाला आहे, तो दबाव आता वाढतो आहे. एकीकडे बॉलिवूडचे जे सेलिब्रिटी आहेत, कलाकार आहेत, त्यांनीसुद्धा CJPच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काही मराठी कलाकारसुद्धा आहेत, त्यांनीही पाठिंबा दिला आहे. दक्षिणेकडचे कलाकार आहेत, म्हणजे सर्व स्तरातून सर्व मंडळी आता या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. बरं, एवढंच नाही तर जी लोक दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत, जाऊ शकत नाही आहेत,
ते राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं करतायत CJPच्या पाठिंब्यासाठी. हा सगळीकडे एक प्रकार आहे. दुसरीकडे आत्ता देखील मनसेचं, म्हणजे मी हा व्हिडिओ जेव्हा करतोय तेव्हा मनसेचं देखील शिवाजी पार्कवर आंदोलन सुरू आहे. त्यांना आता पोलिसांच्या गाड्या आल्या, त्यांना तिथे गाड्यांमध्ये भरलं जात आहे. पण मनसेसुद्धा आंदोलनात उतरली आहे. उद्धव ठाकरे जे आहेत ते उद्या दिल्लीला जाणार आहेत, जंतर मंतरवर जाणार आहेत. कारण एक चर्चा झाली की उद्धव ठाकरे का नाही जात आहेत. उद्धव ठाकरे हे उद्या दिल्लीकडे जाणार आहेत. ते देखील आता दिल्लीमध्ये जाऊन दिपकेंची भेट घेतील, आंदोलकांची भेट घेतील. आता तिकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे. कारण उद्धव ठाकरे सातत्याने या आंदोलनाच्या बाजूनी CJPला पाठिंबा देत सरकारवर तुटून पडलेले आहेत. त्यामुळे आता दिल्लीत जाऊन काय बोलतील, काय मागणी करतील उद्धव ठाकरे, हा देखील एक मुद्दा आहे. हे सगळं जेव्हा दबाव वाढतोय तेव्हा मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDAतल्या अनेक मंडळींना, नेत्यांना बोलावलं, खासदारांना बोलावलं आणि त्यांच्यासमोर आज जे नरेंद्र मोदी बोललेत, नरेंद्र मोदी म्हणाले की हे आंदोलन दिल्लीमध्ये होणं हे सरकारची प्रतिमेसाठी चांगलं नाही आहे आणि याच्यामध्ये जे काही घडतं आहे याच्यावर कठोरातली कठोर कारवाई दोषी मंडळींवर झाली पाहिजे. हे पंतप्रधानांचे बोल आहेत. स्पष्ट शब्दामध्ये मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा किंवा त्यांच्या राजीनाम्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही आहे. परंतु पंतप्रधान मोदींचं हे दोन विधानं हेच संकेत देतात की या सगळ्या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरपूर्वक आता हे सरकार बघताय, पंतप्रधानसुद्धा बघतायत आणि याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आता सरकारला घेणं हे अपरिहार्य बनलेलं आहे. थोडक्यात मी या व्हिडिओमधनं तुम्हाला हेच सांगतोय, म्हणजे मी आत्ता अनेकांशी बोललो की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाईल का, तर अनेक लोक मला म्हणत आहेत की नाही घेतला जाणार. तो का नाही घेतला जाणार, तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तर एक प्रकारे असं दिसेल की सरकार बॅकफूटवर गेलं, सरकार या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर हरलं आणि ते काही सरकारला परवडणारं नसेल आणि मोदींचा एकूण आत्तापर्यंतचा ॲटिट्यूड राहिलेला आहे, मोदींचा राज्यकारभार करण्याची जी काही पद्धत राहिलेली आहे ती बघता ते राजीनामा घेणार नाहीत. पण आता राजीनामा घेण्यापलीकडे या सरकारसमोर फार पर्याय राहिलेला नाही आहे असं माझं मत आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल असं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या चर्चेनंतर, या सगळ्यांच्या बोलल्यानंतर. आता राजीनामा होईल म्हणजे काय होईल, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल का, तर शिक्षण खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा होईल. त्यांचं शिक्षण खातं बदललं जाईल, दुसरं खातं दिलं जाईल, त्याचे ते मंत्री होतील. पण शिक्षण खात्यावरनं धर्मेंद्र प्रधान यांची उचलबांगडी होईल, त्यांना हटवलं जाईल. हे मात्र निश्चित संकेत हे त्या दृष्टीनंच मिळत आहेत. आता हे कधी होईल, तर आता अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या काळामध्ये मला शक्यता कमी वाटते, पण त्यातून पुन्हा हा जर का दबाव आणखीन वाढला, पुढच्या काळामध्ये हे आंदोलन आणखीन चिघळत गेलं आणि काही वेगळंच स्वरूप या आंदोलनाने जर का धारण केलं तर तो राजीनामा या मधल्या काळातसुद्धा होऊ शकतो. पण आत्ता ती शक्यता मला कमी वाटते आहे. अधिवेशन संपेल आणि नंतर जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं शिक्षण खातं काढून घेतलं जाईल, मग त्यांना दुसरं कोणतंही खातं दिलं जाईल, किंवा अशी ही चर्चा आहे की त्यांना पक्षाच्या संघटनेच्या कार्यामध्ये त्यांना एखादं स्थान दिलं जाईल. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आता अपरिहार्य आहे, एवढं मात्र मला तरी वाटतं आहे. आता बघूयात पुढचं. आता एक चांगलं झालं की काँग्रेस आणि राहुल गांधी हे मैदानात उतरलेत, कारण आत्तापर्यंत काँग्रेस या गोष्टीकडे पाठ करून बसलेलं होतं. काँग्रेसनी या आंदोलनाला ना पाठिंबा जाहीर केला होता, म्हणजे राष्ट्रवादीने केला, इकडे ठाकरेंनी केला, सगळ्यांनी केला, तरी काँग्रेस करत नव्हतं.
कारण त्याच्यावर काँग्रेसचं असं म्हणणं होतं की आम्हीच मुळात हा सगळा मुद्दा काढलेला आहे, त्यामुळे याचं क्रेडिट हे आमचंच असावं, अशा पद्धतीच्या एका विचारामध्ये काँग्रेस असेल. पण शेवटी अखेर आज काँग्रेस रस्त्यावर आलं, काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. एक दुसरी गोष्ट, पंतप्रधानांच्या या विधानांचा अर्थ घ्यायचा झाला तर आता या नीट पेपर घोटाळ्यामध्ये जी मंडळी अडकलेली आहेत, मग त्याच्यामध्ये मोठेगावकर क्लासेसचे मोठेगावकर आहेत, त्यानंतर 3 मनीषा, म्हणजे त्याच्यामध्ये मनीषा वाघमारे आहे, मनीषा माझ्या मते मांढरे का कोण आहेत, मनीषा हवालदार आहेत, आणि त्यानंतर PV कुलकर्णी लातूर. ही मंडळी जी अडकलेली आहेत, ही मंडळी आत्ता त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला सांगतो, आता यांना जामीन सोडा, आता यांची जेलवारी ही लांबणार आहे, यांना चक्की पिसत तिथे बसावं लागणार आहे, एवढं मात्र निश्चित. कारण देशातलं वातावरण आता तापलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांच्याही बाबतीमध्ये अशा पद्धतीचं ते जामिनावर मोकळे होतील असं मला वाटत नाही. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा भाजपसाठी, मोदींच्या सरकारसाठी अपरिहार्य बनलेला आहे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं आहे, तुमचं मत काय आहे, कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.